काय असतं माहिती आहे सांगू तुला विषय कसा असतो त्यावेळेला समजून घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. अरे पण तुम्ही पहिला ओव्हरचा पहिला चेंडू पहिलेच आपलं पर्व पहिलेच आहे. हॅलो, आता दुसरा सामना होत आहे. ओमी 11 विरुद्ध अग्रेसिव्ह सुटार्स आणि सामना खेळण्यासाठी बॉलिंग करत आहेत ओमी 11चे नाव काय फिल्डरचं? बॉलिंग कोण टाकतोय? चला संदीप घाणेकर बॉलिंग करत आहे आणि बॅटिंगला आहेत. बॅटिंग वाल्याचं नाव काय? पहिला चेंडू टाकला आणि जबरदस्त टोलवला आहे. प्रसाद कामकर बॅटिंग करत आहेत. प्रसाद कोण? बॅटिंगला आहेत प्रसाद कामकर आणि राहुल गुरव. हे नाही इथे एक बॉल एक रन. दुसरा बॉल बर्ड बॉल. सेम बॉल एक रन. खूप सुंदर बॉलिंग संदीप कडून. तिसरा बॉल डॉट बॉल. 3 बॉल 1 रन. खूप सुंदर बॉलिंग संदीप कडून. 3 बॉल 1 रन. मयूर तू कमेंट करतो. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. आउट. आणि हा पहिला धक्का बसलेला आहे. राहुल आउट. 4 बॉल 1 रन. 4 बॉल 1 रन. बॅटिंगला उतरले पप्पू. अतिशय सुंदर. 5 बॉल 1 रन. 4 बॉल 1 रन. वाईड बॉल. वाईडचा इशारा. संघाची धावसंख्या होते 2 धावा. पहिला षटक सुरू आहे. सुनील घाणेकर गोलंदाजीला. वाईड बॉल. पुन्हा एकदा वाईड. वाईड प्लस 1 रन. संघाची धावसंख्या होते 4 धावा. किती रे? 4 धावा झालेल्या आहेत. आताचे 4
4 बॉल 4 4 चेंडू आणि 4 धावा झालेल्या आहेत. गुड बॉलिंग. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. वाईड बॉल आहे. वाईड बॉल. 4 बॉल 5 रन. खूप सुंदर बॉलिंग. 5 बॉल 5 रन. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल आणि सुंदर 6. अतिशय सुंदर असा षटकार झालेला आहे. मॅक्झिमम खरोखर सुंदर. आणि संघाची धावसंख्या होते 11 ना. 11 धावा झालेल्या आहेत. एक ओव्हर मध्ये 11 रन. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 11. बॉलरचं नाव काय रे बाबू? हॅलो. अतिशय सुंदर असा षटकार मारलेला आहे प्रसाद कामकर यांनी खरंच. आणि हा पर्व पहिले मधला दुसरा सामना आता इथे खेळत आहे. होम 11 विरुद्ध अग्रेसिव्ह शूटर्स. आणि दुसरी ओव्हर पहिला चेंडू टाकला जात आहे. आणि अतिशय सुंदर असा चेंडू टाकत आहेत आपल्या संघासाठी. बॉलर कोण आहे? बॉलर नाम भावेत खामकर. स्ट्राईकला आहे पप्पू. भावेत हे आपल्या संघासाठी अशी जबरदस्त गोलंदाजी करतात. आणि पुन्हा एकदा एक धाव मिळालेली आहे. संघाची धावसंख्या होती तिथे 12. पहिल्या षटकात दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू झालेले आहेत. 12 रन. खरोखर उत्कृष्ट असे शॉट. 6. आणि हा षटकार खूप सुंदर 6 प्रसाद खामकरने मारलेला आहे. प्रसाद खामकर यांनी एक जबरदस्त षटकार मारलेला आहे. आणि हा त्यांचा दुसरा षटकार. खूप सुंदर बॉलिंग. संघाची धावसंख्या होते 18. दुसरे षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकाचे 4 चेंडू झालेले आहेत. आणि हा 5वा चेंडू. खूप सुंदर बॉलिंग. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. शेवटचा बॉल. अतिशय सुंदर बॉलिंग भावेत खामकर कडून. अतिशय सुंदर. एक ना 2 षटक संपलेले आहेत. आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 18.
ॲग्रेशन शूटर या संघाने 2 षटकांच्या अखेरीत 18 धावा झालेल्या आहेत. अतिशय सुंदर अशी फलंदाजी या संघाकडून पाहायला मिळते. खूप सुंदर. प्रसाद खामकर यांनी पहिल्या षटकामध्ये 1 सिक्सर, दुसऱ्या षटकामध्ये 1 सिक्सर असे 2 षटकार त्यांच्या नावावरती आहेत आणि अतिशय सुंदर अशी षटकार त्यांनी मारलेले आहेत. चांगल्या पद्धतीने पहिली फलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी. बॉलर में स्वप्नील हेरे, पहिला चेंडू 1 धाव. 18 नंतर 1 धाव मिळाली आहे. संघाची संख्या होते 19. तिसरं षटक स्वप्नील यांचं. तिसऱ्यावरचा दुसरा बॉल. हा खूप अतिशय सुंदर मारलेला शॉट आणि 6 ना. हा 6. आणि हा जबरदस्त असा षटकार प्रसाद खामकरने तिसरा छक्का मारलेला आहे. प्रसाद खामकर यांच्या बॅटीतून हा तिसरा षटकार निघाला आहे. सर्वांनी प्रसाद खामकर यांसाठी जोरदार टाळ्यांचं स्वागत करूया त्यांचं. संघाची धावसंख्या होते 25. विकेट. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. तिसऱ्यावरचा तिसरा बॉल. 25 रन झालेले आहेत. तिसऱ्यावरचा चौथा बॉल. सुंदर अतिशय आउट. आणि सुंदर अशी कॅच घेतलेली आहे. खरोखर सुंदर असं उत्कृष्ट क्षेत्रापेक्षा सुंदर अशी कॅच घेतली आहे आणि पहिली विकेट दिलेली आहे. प्रसाद खामकर हे आऊट झालेले आहेत. आपल्या संघासाठी खरोखर चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत होते आणि ते बाद झालेले आहेत. कॅच कोणी घेतली कृपया नाव सांगा. तुषार यांनी एक सुंदर अशी कॅच घेतलेली आहे. नवीन फलंदाजाची कृपया नाव कळवा. बॅट्समन नेम गणेश आपल्या संघासाठी आलेले आहेत. गणेश एक जबरदस्त गणेश. सुंदर चांगले प्रयत्न आहेत. 1 रन आणि 1 धाव झालेली आहे. संघाची धावसंख्या होते 26. तिसऱ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू. लास्ट बॉल. तिसऱ्यावरचा लास्ट बॉल. सुंदरसा शॉट 6. आणि हा एक जबरदस्त असा षटकार. मॅक्झिमम. खरोखर सुंदर असा शॉट मारलेला आणि संघाची धावसंख्या होती 26 नि 6. 32 धावा आल्या आहेत. कुणी मारला 6 हा? गणेश यांनी एक जबरदस्त षटकार मारलेला आहे. दुसरी ओव्हर संपलेली आहे. 3 षटकांच्या अखेरीत संघाची धावसंख्या होते 32.
2 ओव्हर बाकी आहेत. 2 षटक बाकी आहेत आणि 3 षटकांचा खेळ. संघाची धावसंख्या 32. भावेद बॉलिंगसाठी आहेत. भावेद बॉलिंग करतायत. चौथ्या ओव्हरचा पहिला बॉल. अतिशय सुंदर आणि एक धाव मिळालेली आहे. संघाची धावसंख्या होते 33. चौथा षटक सुरू आहे. अर्धा येथे एक जबरदस्त असा ओरल क्रिकेट स्पर्धा सुरू आहे आणि या स्पर्धेचा सर्व प्रेक्षक आनंद घेत आहेत. अतिशय सुंदर हा अटीतटीचा सामना इथे सुरू आहे. संघाची धावसंख्या 33. चौथा ओव्हरचा दुसरा बॉल. संघाची धावसंख्या होते 34. अतिशय उत्साह हा सामना पाहण्यासाठी सर्व प्रेक्षकांचा मन आटून आहे. तिसऱ्या ओव्हरचा तिसरा बॉल. वाईड बॉल. 12 बॉल 16. अनाउन्समेंट करायची का? पुढील होणारा सामना काय तो CBW वॉरियर्स विरुद्ध काव्या ट्रॅव्हल्स. वाईड बॉल. व्हाईट चेंडू. पुढील होणारा सामना काव्या ट्रॅव्हल्स विरुद्ध CBW वॉरियर्स. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. 36 रन झालेले आहेत. भारी मारला रे तू. भारी शॉट मारतो. मस्त आहे. चौथ्या ओव्हरचे 2 बॉल. तिसरा बॉल चालू आहे. आणि हा सुंदर खनखनी षटकार. मॅक्झिमम. 37 नंतर 2 वाईट टाकले ना. 37 नंतर 2 वाईट टाकले. 34 नंतर 2 वाईट. 30. हे आता नुसतं इकडे. 37 नंतर 2 वाईट टाकले. 37 होते. नंतर 2 वाईट टाकले. तेव्हा वाईट आहे. जाऊ. व्हाईट चेंडूचा इशारा अंपायर विनायक यांचा आणि अवांतर 1 धाव. अशा 2 धावा. 44 झाले ना. धाव संख्या 44. 4 बॉल 44 रन. खूप सुंदर बॅटिंग करतायत अग्रेसिव्ह शूटर्स. चौथा बॉल टाकतायत. पुन्हा एकदा आणि हा मारलेला सुंदर आणि हा मला वाटतं पुन्हा एक खनखनीत षटकार. 6 मॅक्झिमम. गणेशनी मारला ना 6. अण्णा वरलेवर जाय. मग कोण आहे तो त्याचाच भाव आहे ना. सुंदर बॉलिंग.
धनिकी नाजिंग आरगाव प्रीमियर लीग 2024 भव्य आराम क्रिकेट स्पर्धा. प्रथम क्रमांक रोख रक्कम आणि चषक सौजन्य आद्या प्रसाद खानकर. आउट, रनआउट. आणि अशा रीतीने रनआउट. सुंदर अशी बॅटिंग केली होती. प्रथमेश याने सुंदर षटकार मारला. एकदा जोरदार टाळ्या वाजवा प्रथमेश साठी. सुंदर बॅटिंग केली आहे. लाईव्ह प्रेक्षेपण कोणत्या साईडवर आहे ते कुठे? बॉलर नेम 51 रन झाले आहेत. कीपर नेम का? कीपर नेम शेवटची ओव्हर. शेवटच्या ओव्हरचा पहिला बॉल. वाईड बॉल. प्रथमेश वाईट धावा. किती आला धाव संख्या? 2 वाईट टाकले त्याने. 53 रन्स. खूप मस्त स्कोर. शॉट. एक धाव निघालेली आहे. बघूया दुसरी धाव मिळते का? आणि दुसरी धाव पण पूर्ण. सुंदर 2 धावा. बॉलर प्रथमेश दळवी. बघूया पुन्हा एकदा आपल्या टीम साठी काय करतोय ते. एक बॉल 55 रन्स. आणि हा सुंदर असा आणि आरपार षटकार. 6 धावा. या टीमकडे सुंदर असे बॅट्समन आहेत. 61 रन झाले आहेत. पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा हा खटकाळीत मला वाटतं आरपार डबल 6. जसा आपला युवराज सिंग तसा हा यांचा युवराज सिंग आहे. बघा कसा खेळतोय. आरपार 6 मारतोय. गणेश 2 छक्के लगातार. प्रथमेशला विचार करायला लावतोय कुठे चेंडू टाकायचा. बॅट्समन काय ऐकत नाहीये. सरळ सरळ आरपार 6 मारतोय. बघूया पुन्हा एकदा प्रथमेश काय करतो. आणि पुन्हा एकदा वाईड. अंपायर पण नावाजलेले अंपायर उदय विनायक पंचकोशी मधले नावाजलेले अंपायर आहेत. धाव संख्या मला वाटतं खूप जास्त होते. किती? 65. किती झाले? बघू द्या आधी. सांगू दे बाबा. धाव संख्या बघ तू फक्त आधी, नंतर सांगू. प्रथमेश पुन्हा एकदा बघूया.
टाकलेला आणि पुन्हा एकदा हा पिच चेंडू आणि बघूया आणि आर पार 6 धावा. जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या. काय खेळतो, जबरदस्त बॅटिंग गणेश कडून. गणेश खूप सुंदर बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी 4 बॉल झाले. आणि धाव संख्या होते 71 ना 71 झाले 71 झाले. बॉल किती झाले? बॉल किती राहिले? 2 राहिले. बॉल 2 बाकी आहेत. 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल मध्ये 2 बॉल बाकी आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू. 2 बॉल बोलत आहे तिकडे. पुन्हा एकदा प्रथम बघूया गणेशला आणि पुन्हा एकदा हा पिच चेंडू आणि पुन्हा एकदा मला वाटतं आर पार 6. मला वाटतं हा सिक्सर किंग म्हणावा लागेल याला. वॉरियर्स वाल्यांचा हा शूटर्स वाल्यांचा हा सिक्सर किंग आहे. गणेश सिक्सर वाल्यांचा सिक्सर किंग आहे. बघूया पुन्हा एकदा लास्ट चेंडू आहे. लास्ट बॉल. पुन्हा एकदा वाईड बॉल. बॉलरला काही लेन सापडत नाहीये. समोर सिक्सर किंग आहे. प्रथमेश बघूया आता लास्ट चेंडू. गणेश काय करतोय आणि हा समोर मारला चेंडू. 1 धाव काढलेली आहे. बघूया दुसरी धाव मिळते का. परत दुसऱ्या धावसाठी झालं. दुसरी धाव पूर्ण आणि बघूया तिसरी धाव निघते काय. फिल्डरला काय बॉल सापडत नाही आहे. परत आणि धावलेला बघूया आणि अशा रीतीने रनआउट. 2 धावा मिळालेल्या आहेत आणि अशा रीतीने अग्रेसिव्ह शूटर्स यांचा स्कोर बघूया किती होते. कॅल्क्युलेट करतात स्कोर. काव्या ट्रॅव्हल्स विरुद्ध CBW. 80 रन झालेले आहेत. 82 जिंकण्यासाठी 83 धावांची आवश्यकता. 83 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 83. गणेशने काय बॅटिंग केली. सुंदर षटकार मारलेत. आपला 3 शॉट. मला वाटतं तो खूप सुंदर बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी. आता पुढे होणाऱ्या मॅचेस मध्ये तो खूप सुंदर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. ओमी 11ला जिंकण्यासाठी 83 रन पाहिजे आहेत. खूप सुंदर बॅटिंग केली आहे. या सामन्यासाठी पंचांचं काम पाहत आहेत ते विनायक खामकर, उदय खामकर. चला लगेच त्वरित सामना चालू करून घ्या. आणि रुपेश खामकर. आणि आता मला वाटतं ते पुढचा सामना मला जायचा टॉस उडवून घेतला तर बरं होईल लगेचच. कॅप्टन विनायक आणि कुठची ती CWD ना CW आणि विनायक. चला लवकर टॉस उडून घ्या पुढच्या सामन्याचा. CBW लवकरात लवकर कर्णधाराने माईकशी संपर्क साधा. जास्त वेळ काढू नका. ऊन वाढतंय. लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. सुकेश CBWचा कॅप्टन सुकेश. त्वरित इथे आपल्याला टॉस उडून घ्यायचा आहे. CBW तुषार आहे काय. तुषार आणि अनिकेत. ओमी 11चे बॅट्समॅन तुषार खामकर आणि अनिकेत. कोणाला. चला चिबडे साहेब आपण टॉस उडून घ्या. या टॉस उडून घ्या. आपले मान्यवर
चिबडे साहेब यांच्या हस्ते टॉस उडवला जाईल. काव्या ट्रॅव्हल्स विरुद्ध CBW वॉरियर्स. आणि सर्वांनी एक लक्ष द्या, इथे आपले लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. तर जी टीम खेळत असेल त्यांचा एक प्रतिनिधी इथे बाजूला इथे येऊ दे लाईव्ह प्रेक्षेपणच्या इथे, म्हणजे कसं त्यांची नावं बिवं सांगण्यासाठी बरं पडेल. अभिषेक खमकर तुम्ही इथे या. लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे, सामन्यांचं लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. तिथे माहिती देण्यासाठी जी टीमचा सामना चालू असेल त्याने आपापला एक प्रतिनिधी इथे पाठवा. बॉलिंग आणि बॅटिंग टीमचा एक प्रतिनिधी एक्स्ट्राचा इथे पाठवून द्या. आणि आता टॉस होत आहे नेक्स्ट काव्या ट्रॅव्हल्स आणि CBW वॉरियर्स. आणि CBW वॉरियर्स यांनी टॉस जिंकलेला आहे. बघूया ते आपला कौल नंतर सांगतील. चला त्वरित सामना चालू करून घ्या. अंपायर रुपेश आणि उदय. बॉल द्या. बॉलिंग टीमचा एक प्रतिनिधी इथे. बॉलिंग आणि बॅटिंग टीमचा एक प्रतिनिधी पाठवा इथे, त्वरित पाठवा. आपल्या सामन्यांचे लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. नंतर 5 रनची पेनल्टी दिली जाईल. ओमी 11चे प्रतिनिधी आलेले आहेत. या इथे तुमच्या खेळाडूंची नावं सांगायची इथे लाईव्ह साठी. इथे बसा तुम्ही नावं सांगा त्यांना. बॅट्समॅन नेम तुषार आणि मारा करते ते तुषार. ओमी 11ला जिंकण्यासाठी भव्य अशा 83 धावांचा आवश्यक. मला वाटतं सुरुवातीपासूनच चौकार आणि षटकार असे मारावे लागतील, त्याशिवाय काय जिंकणं शक्य नाहीये. सुरुवातीपासूनच अटॅकिंग खेळावं लागेल ही मॅच जिंकण्यासाठी. पण समोरची टीम आहे अग्रेसिव्ह शूटर, त्यांनी पण काय बॅटिंग केलेली आहे. त्यांच्यामधले जे 2-3 खेळाडू आहेत त्यांनी सुंदर असे उत्तुंग षटकार मारलेले आहेत. आणि आता बघूया समोरची टीम ओमी 11 2 आणि एकूण 10 षटकार मारले त्यांनी आणि एकूण 83 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे समोर. बघूया आता ओमी 11 काय करतोय ते. आणि लक्षात ठेवा सामना हा कंपल्सरी चेसिंग आहे, कंपल्सरी चेसिंग करायचं आहे. स्ट्राईकला येते तुषार. बघूया आपल्या टीम साठी काय करतायत ते. आणि बॉलर नेम प्रसाद. बघूया प्रसादने सुंदर बॅटिंग केली होती. आता बॉलिंग मध्ये तो ऑलराऊंडर प्लेअर आहे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. पहिला चेंडू आणि मारलेला चेंडू. बघूया ही सुंदर कॅच उडवलेला. बघूया आणि हा झेल सोडलेला आहे. गचाड असं क्षेत्ररक्षण दिसत आहे. बघूया प्रसाद. नेक्स्ट बॉल. 1 बॉल 2 धावा. नेक्स्ट बॉल. बघूया आपल्या टीम साठी काय करतात ते. करू दे ना. प्रसाद पुन्हा दुसरा चेंडू. बघूया आपल्या टीम साठी काय करतो. बॅटिंग करताना सुंदर त्याने षटकार मारले होते. प्रसाद खामकर. बघूया परत एकदा मारा करतील ते प्रसाद. उत्कृष्ट असा बॉल उंच असा मारलेला आहे तरी झेल करतात ते. उत्कृष्ट अशी झेलबाद. स्वतःच्याच बॉलिंगवर एक गडी गारद केलेला आहे. बघूया प्रसादनी तर एक विकेट घेतलेली आहे आणि अतिशय सुंदर अशी बॅटिंग सुद्धा केली आहे त्यांनी आपल्या टीम साठी. बघूया धुनिके डार्लिंग आरगाव प्रीमियर लीग 2024 आलेल्या सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन. सर्व मान्यवर प्रेक्षक सर्वांचे हार्दिक अभिनंदन. पर्व पहिले धुनिके डार्लिंग आरगाव प्रीमियर लीग 2024. आता बॅट्समन नेम संदीप घाणेकर. बघूया आपल्या टीम साठी काय करतात ते. आणि ते आले दिवावरून ते आलेले आहेत खेळण्यासाठी. बघूया आपल्या टीम साठी मारा करतील ते संदीप घाणेकर. आणि वाईट बॉल
बघूया आपल्या टीम साठी काय करतात ते. बॉल किती वाईट आणि अवांतर अशी 8+1. बघूया आपल्या टीम साठी परत एकदा काय करतात संदीप घाणेकर आणि प्रसाद या अतिशय उत्कृष्ट बॉलिंग करत आहे. दिसत तर खूप बॅटिंग सुद्धा खूप चांगली केली होती त्यांनी. बघूया प्रसाद पुन्हा एकदा. बघूया बॉलिंग कशी कर. सुंदर अशी बॉलिंग करतोय आपल्या टीम साठी. आणि मारा करतील ते संदीप घाणेकर. बघूया आपल्या टीम साठी. दोन बॉल. संदीप घाणेकरला काय बॉल समजत नाहीये. बघूया तरी पण बघू. परत एकदा ट्राय करा तुम्ही. परत एकदा उत्कृष्ट असं बॉलिंग. उत्कृष्ट अशी बॉलिंग प्रसाद यांच्याकडून प्रसाद यांनी अपील केलं होतं परंतु पंचांनी फेटाळलेला आहे. सुंदर असा एलबीचा अपील होता परंतु पंच उदय खामकर यांनी ते फेटाळलेलं आहे. सुंदर बॉलिंग करतात प्रसाद खामकर. परत एकदा बघूया प्रसाद आपल्या टीमसाठी विकेट घेतात का. उत्कृष्ट अशी बॉलिंग. उत्कृष्ट. आणि पंच असे आपले उदय खामकर गाजलेले साजलेले उदय खामकर आणि रुपेश खामकर हे गाजलेले अंपायरिंग आहेत. बघूया आणि बॅट्समॅनला काय बॉल समजत नाहीये तरी पण आपण दिसत पण नाहीये असं इथे प्रेक्षक बोलतायत. एक षटक पूर्ण आणि धावसंख्या होत आहे 4. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या संघाकडून पाहायला मिळते. 4 षटक अजून बाकी आहेत आणि स्कोअर खूप हवा आहे अजून. बॉलर नेम बिल्डिंग वाल्याचा प्लेअर पाठव इकडे. बोल ना बिल्डिंग वाल्याचा प्लेअर पाठव इकडे. बिल्डिंगचा प्लेअर वाला ज्यांची फिल्डिंग आहे क्षेत्ररक्षण आहे त्यांनी आपलं एक प्रतिनिधी इथे पाठवायचं आहे. बॉलर नेम प्लीज. गणेश शेलार. उत्कृष्ट बॉलर गणेश शेलार. बघूया आपल्या टीमसाठी गणेश यांचा चेंडू पाहूया आणि मारा करतील ते संदीप घाणेकर. बघूया आपल्या टीमसाठी काय करतात ते. वाईट. पहिला चेंडू वाईट. गणेश हे प्रयत्न करत आहेत. अतिशय त्यांचे चांगले प्रयत्न आहेत. गणेश तर खूप प्रयत्न करत आहेत. केल्याने होत आहे रे आधी केलेचे पाहिजे. उत्कृष्ट सिक्स शॉट. बघूया आणि झेल बाद. अतिशय सुंदर अशी खेळी दिली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण आणि गणेश यांनी आपल्या संघाला पहिली विकेट काढून दिली आहे. त्यामुळे गणेशसाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूया. आणि आता जातो तो साईराज शेलार उर्फ बाबू. बघूया आपल्या टीमसाठी काय करतात ते. बाबू भाई शाहीराज एक जबरदस्त अशी फलंदाज आहेत. एक बॉल 5 रन. गणेश यांनी पहिला चेंडू वाईट टाकला पण त्यांनी आपल्या संघाला विकेट काढून दिली. अतिशय अशी सुंदर अशी गोलंदाज आहेत गणेश. वाईट नाही.
3 बॉल नाही रन केले आणि बॅटिंग करायच्या मॅचचं नाव का टीमचं नाव ओमी 11 आणि अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आणि नेक्स्ट बॅट्समन राजेश राजावकर. बघूया आपल्या टीमसाठी काय करतायत ते. या पुढे होणारा सामना काव्य ट्रायव्हल्स विरुद्ध CBW वॉरियर्स आणि CBW वॉरियर्स यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि काव्य ट्रायव्हल्स या संघाला प्रथम फलंदाजीसाठी प्राचारण केलेलं आहे. नेक्स्ट होणारा सामना काव्य ट्रायव्हल्स विरुद्ध CBW वॉरियर्स. काव्य ट्रायव्हल्सनी आपली टीम 2 बॅट्समन तयार ठेवायचे आहेत आणि CBW यांनी आपला संघ त्वरित इथे बाजूला निवडून ठेवायचा आहे. लगेच त्वरित सामना हा सामना संपल्यानंतर त्वरित सामना चालू होईल. आता गणेश बघूया पुन्हा एकदा मारा करते ते राजेश राजावकर. बघूया आपल्या टीमसाठी काय करतात ते. आणि वाईट सुस्वागतम धोनी के डार्लिंग आर्गव प्रीमियर ओरम क्रिकेट स्पर्धा आर्गव देवमा स्टेडियम मध्ये बॉलिंग नाईस बॉल चालू आहेत आणि या स्पर्धेचा सर्व प्रेक्षक आनंद घेत आहेत. सर्व खेळाडूंचं रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक अभिनंदन. अतिशय हा अटीतटीचा सामना. हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने आनंद घेत आहेत आणि अतिशय उत्साह स्टेडियमवरती होत आहे आणि हा संघाची धावसंख्या झालेली आहे. सर्व सामने पाहताना एक सूचना लक्षात घ्या. यापूर्वी होणारे सर्व सामने 4 ओव्हरचे होतील. संघाची धावसंख्या 8. यापुढील होणारे सर्व सामने 4 ओव्हरचे होतील. यापुढे येणारे सामने 4 षटकांचे असतील असं सर्व क्रिकेटपट्टूने सर्व प्रेक्षकांनी आणि नोंद घ्यायची आहे. आताची 1 धाव. किती 10 बॉल किती बॉल भावेश कुठे आता काय 64 भावेश पण आलेला ना परत गेला ओव्हर झाली तू येतोय एक दिवसासाठी येतोय का कधी ओव्हर झाली का ओव्हर झाली किती ओव्हर झाली 16 2 षटक संपलेले आहेत आणि 16 धावा झालेल्या आहेत. शेवटची 3 षटक बाकी आहेत. 3 बाद 16. नेक्स्ट बॉलर राहुल गुराव. विजयीसाठी 18 चेंडूमध्ये 67 धावांची गरज आहे. खूप धावा आहेत. चौकार षटकारांची गरज आहे. मारा करतील ते राजेश राजावकर बिग हिटर. बघूया परत एकदा. आपण चौकार षटकार जर मारले तर हा आपला सामना आपल्याकडे राहू शकतो. कमी चेंडूमध्ये जास्त धावांची आपल्याला गरज आहे. श्रेष्ठ अशी फिल्डिंग सुद्धा पण चौका. स्कोर ते 16-20 झाला असेल. बघूया परत एकदा. अजून या संघाला जिंकण्यासाठी 63 धावांची गरज आहे.
उत्कृष्ट अशी गोलंदाजी या संघाकडून पाहायला मिळते. सुंदरसा शॉट. किती एक संघाची धावसंख्या 22 वर पोहोचलेली आहे. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. खरंच सुंदर अशी गोलंदाज करतो आपल्या संघासाठी. धनी केदारलिंग आरगाव प्रीमियर ओरम क्रिकेट स्पर्धा सन 2024 या दोन स्टेडियम इथे होत आहेत आणि हा सामना पाहण्यासाठी उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचा सुंदरसा शॉट. 6 आहे खाली. संघाची धावसंख्या 27 वर पोहोचलेली आहे आणि पुन्हा एकदा वाईट 28 धावा झालेल्या आहेत. सुंदर शिकट. चांगले प्रयत्न. एक धाव ना, एक रन ना, आणि एक धाव मिळालेली आहे. तीन षटक संपलेले आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 29. बारा चेंडूमध्ये 54 धावांची गरज आहे. चौकार षटकार जर बसले तर काही होऊ शकतं. बॉलर नेम प्रसाद. प्रसाद हे जबरदस्त असे नावाजलेले गोलंदाज आहेत. खरोखर अतिशय सुंदर असे नावाजलेले गोलंदाज आणि मगाशी खरोखर अशी चांगल्या पद्धतीने सिक्सर मारत होते, षटकार मारत होते, सर्व प्रेक्षकांचं ते मनोरंजन करत होते आणि अतिशय आता ते आपल्या संघासाठी गोलंदाज करायला आले आहेत. आणि हा एक षटकार. अनिकेत म्हणून आलेला आहे षटकार. सुंदरसा शॉट. 6 आणि परत असा षटकार. लगातार 2 6. एक जबरदस्त असा षटकार.
सुंदर. काय झालं तर 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. आलो होतो बरोबर तुझ्याकडे रन किती आला स्कोर किती आला स्कोर किती झाला रे 12 किती आले 29 ने 12 41. संघाची धावसंख्या होती 41. बरोबर 41. जिंकण्यासाठी 82 धावांची गरज. असे जर षटकार मारला तर सामना जवळ येऊ शकतो आपल्या. वेल फील्डिंग. एक रन एक धाव. तुला इकडे काम दिले काय विजय जाधव होता. संघाची धावसंख्या 43 वर पोहोचलेली आहे. किती 4 वर संपला ना किती 4 चालू आहे का 3 बॉल झाले. चौथीवर झाले चौथीवर. चौथ्या ओव्हरचा तिसरा बॉल झालेला आहे. चौथ्या ओव्हरचा चौथा बॉल. चव्वेचाळीस रन झालेले आहेत. संघाची धावसंख्या 43. जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. हातात ठेव अनु हातात ठेव. चौथ्या षटकाचे 5 चेंडू. लास्ट बॉल बाकी आहे. ओव्हर झाली 4 वर संपला ना 4 षटक संपलेले आहेत. संघाची धावसंख्या होत आहे किती आले 44 की 43 किती आला 44. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. 6 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. 5व्या ओव्हरची बॉलिंग करतात पप्पू. 6 चेंडू 6 षटकार. वाईड बॉल. वाईट. बॉलर पप्पू. प्रथमेश बॉलिंगला आहे प्रथमेश. चौका. 4 धावा. संघाची धावसंख्या 49. विजयीसाठी 34 धावांची गरज आहे. 5 चेंडू 34 धावांची गरज. आणि उत्कृष्ट असा कॅच आउट झालेले आहेत. खूप सुंदर कॅच. अतिशय सुंदर अशी कॅच घेतलेली आहे. खूप त्यांचे चांगले प्रयत्न होते आणि त्यांनी चांगले प्रयत्न केले आणि त्यांनी कॅच घेतली. गणेश यांनी कॅच खूप छान घेतली. बॅटिंगला कोणी भावेद फलंदाजीला आहेत भावेत. खरं हे घे एक धाव. 5व्या ओव्हरचा चौथा बॉल.
सुंदरशी प्लेट. चार चेंडू झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत.